जय शिवराय. संजय यादवराव, राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातून मी ही विधानसभेची निवडणूक लढवत आहे. आताचा विषय आमच्या मच्छीमाराची आजची स्थिती. मित्रांनो, खूप कमी लोकांना माहिती आहे की कोकणातली सर्वात मोठी इकॉनॉमी ही मासेमारीची आहे. दरवर्षी कोकणाच्या समुद्रात 4 लाख टन मासे पकडले जातात. म्हणजे जवळपास 15,000 कोटी रुपयाचे मासे पकडले जातात. हे मासे मग आमचं राजापूरमधलं तिथे जैतापूरच्या समोरचं नाट्याचं बंदर असेल, किंवा मग मिऱ्याचं बंदर असेल, आमचं हार्णेचं बंदर असेल, किंवा तिकडे मालवणचं बंदर असेल, वेंगुर्ल्याचं बंदर असेल, असं पार सातपाटीपर्यंत. आणि हे सगळे मासे माझे कोळी बांधव पकडतात. हा आमचा व्यवसाय आहे, गेले हजारो वर्षाचा व्यवसाय. पण हे मासे विकतात हे उत्तर प्रदेशमधले लोक आता विकायला लागले. सो मासा आम्ही पिकवतो, पकडतो, पण ते विकण्याचं काम उत्तर भारतीय करतात. या मच्छीमारांची आजची स्थिती काय आहे? महाराष्ट्राला विदेशी चलन मिळवून देणारं मला वाटते 50-60% मासे परदेशात जातात. आणि याची सगळ्याचं प्रोसेसिंग तळोजाला होतं. तळोजाला सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे. पण ही सगळी जी इंडस्ट्री आहे, इतकं उत्पन्न महाराष्ट्राला मिळतं आणि आमच्या लाखो कुटुंबांचं याच्यातून चालतं. तुम्ही कारखान्यांच्या GST मधनं पैसे मिळवता, महाराष्ट्राला 40% उत्पन्न मिळतं. पण आमच्या कोळी बांधवांचं जे उत्पन्न मिळतं ते तरी सरकार परत का देत नाही हो? जर या सगळ्या इंडस्ट्रीमधून इतकं एक्सपोर्ट होतं आणि त्यातनं सरकारला GST मिळतो, आमचा GST किमान आमच्या मच्छीमारांना परत द्या ना. आमच्या खाड्या उद्ध्वस्त करून, आमचा समुद्र उद्ध्वस्त करून, आमचे मासे कमी करून तुम्ही महाराष्ट्र म्हणून प्रचंड उत्पन्न मिळवता. मग ते लोटे MIDCचं असेल, ते महाड MIDCचं असेल, ते तारापूर बोईसरचं असेल, ते जैनपीटीचं असेल, ते दिघी बंदराचं असेल, ते जिंदालचं असेल, ते वडखळला उद्ध्वस्त करणाऱ्या, लालधूर काढणाऱ्या JSWचं असेल. तुम्ही एका बाजूने इंडस्ट्री कोकण उद्ध्वस्त करता, त्याचं उत्पन्न महाराष्ट्र घेता, त्यातनं महाराष्ट्र चालतो. मग माझ्या मच्छीमारांचं उत्पन्न परत मच्छीमारांना का देत नाही? आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की दरवर्षी किमान 1000 कोटी रुपये मच्छीमारांना परत मिळाले पाहिजेत. त्यांचा डिझेल परतावा बंद होता कामा नये. LED फिशिंग बेबंदपणे सुरू आहे. हे सगळं नैसर्गिक आणि संवर्धन करणारं फिशिंग व्हायला पाहिजे. माशांची छोटी पिल्लं पकडली जाता कामा नयेत. ही पिल्लं पकडल्यामुळे हळूहळू किनाऱ्यावर मिळणारे मासे कमी झाले. पारंपरिक जो मच्छीमार होता तो उद्ध्वस्त झाला. आज त्यांची मुलं म्हणतात की आम्ही हा धंदा करणार नाही. माझा मच्छीमार जो कोकणात राहत होता त्यांची मुलं सुद्धा आता 10-15 हजार नोकरीसाठी मुंबईत जायला लागली. मी अनेक मच्छीमार भगिनींना भेटतो. एकेकाळी सोन्याने सजलेल्या आमच्या मच्छीमार भगिनी, तिला दिवसभर काम करून 100-200 रुपये मिळत नाहीत. आणि या प्रश्नावर काम करायला कोकणातल्या कुठल्याही नेत्याला किंवा सरकारला वेळ नाही. मासे कोकणामध्ये आणि माशाचा मंत्री विदर्भात. कमिशनर माशाचा कोकणात येत नाही. सेक्रेटरी माशाचा कोकणात येत नाही. AC ऑफिसमध्ये बसून आमच्या कोळ्यांचं भवितव्य आणि आमच्या मच्छीमारांचं भवितव्य तुम्ही ठरवता. खूप झालं, खूप अन्याय होतोय आणि हा अन्याय बंद झाला पाहिजे. आमचा फिशरीजचा मिनिस्टर कोकणातलाच असला पाहिजे. तो कोकणात आलाच पाहिजे. जर माशाचा सेक्रेटरी आहे त्याने कोकणात येऊन आमच्या मच्छीमारांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. माशाच्या कमिशनरने कोकणात आलं पाहिजे. इंग्रजांच्या काळात सुद्धा प्रत्येक बंदरावर कोल्ड स्टोरेज होती. आता एका तरी बंदरावर कोल्ड स्टोरेज आहे काय सांगावं? त्या कोळी बांधवाचे मासे जास्त पकडले गेले तर त्याला भाव कमी दिला जातो. त्याच्याऐवजी कोल्ड स्टोरेजमध्ये त्याने ठेवलं आणि जेव्हा भाव चांगला असतो तेव्हा विकलं. या साध्या पायाभूत गोष्टी आहेत. गेली 15 वर्ष मी ऐकतोय मिऱ्याचं बंदर बनवणार, आनंदवाडी प्रकल्प करणार, अर्नाळ्याचं बंदर करणार, हर्णेचं बंदर करणार. साहेब, कधी ते करा ना एकदाचं. किती वर्ष? माननीय मोदीजींचं सरकार हे आमचं आवडतं सरकार आहे. खूप साऱ्या गोष्टी, पायाभूत सुविधा देशभरात झाल्या. अगदी चायना बॉर्डरवर पण रस्ते झाले. पण आमच्या कोकणच्या हायवेला 17 वर्ष लागली. आणि आमचं इतकी बंदरं होणार, आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण कधी घडणार?
आणि म्हणून ही सगळी बंदरं झाली पाहिजे, प्रत्येक बंदरावर कोल्ड स्टोरेज झालं पाहिजे, ही बेबंद मासेमारी बंद झाली पाहिजे, तिला शिस्त आली पाहिजे, रेग्युलेशन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोळंबीची शेती चंद्राबाबू नायडांनी केंद्राचा पैसा वापरला. 60% केंद्र देतं आणि 40% राज्य देतं. 50,000 कोटीची फक्त कोळंबीची इकॉनॉमी आंध्र प्रदेशने डेव्हलप केली कोळंबीच्या शेतीतून. मग हे कोकणात का शक्य नाही? पण महाराष्ट्र सरकारला कोकणाला मदत करायला वेळ नाही आणि त्यांच्याकडे पैसे नाहीत. 40% तुम्ही द्याल तेव्हा केंद्र हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजना, यावर्षी निर्मला सीतारामन यांनी आदर्श बजेट मांडलं. त्यांनी पहिली 5 मिनिटं माशांवरती खर्च केली. पण आमचं महाराष्ट्र सरकार आमच्या मच्छीमारांकडे, आमच्या समुद्राकडे, आमच्या खाड्यांकडे, आमच्या माशांकडे लक्षच द्यायला त्यांना वेळ नाही. त्यांना फक्त साखर, ऊस, कापूस, कांदा, सोयाबीन यावरच सगळं चाललंय. आणि आमचे पण लोकप्रतिनिधी सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि ऊसाचे, साखरेचे कारखाने वाचले पाहिजेत. होय, पण माझा मच्छीमार पण वाचला पाहिजे ना, माझ्या कोळी भगिनी वाचल्या पाहिजेत ना. आणि मग त्यांच्यासाठी कोणीतरी संघर्ष करायला पाहिजे. आम्हाला माशांच्या शेतीचं 40%मध्ये 1,000 कोटी द्या, उरलेलं केंद्र देईल. हजारो माशाच्या शेतीचे प्रकल्प आम्ही तरुणांनी उभे करू. कोळंबीची शेती करू, जिताडा करू, ऑर्नामेंटल फिश करू, त्या ठिकाणी गोड्या पाण्यातले मासे करू. आज अनेक धरणं आहेत, त्या धरणांचा उपयोग करून गोडे मासे करू. पण हे करायला शासनाचा एक आदर्श दृष्टिकोन लागतो, मदत करण्याची वृत्ती लागते, मदत करणारे अधिकारी लागतात. हे काहीच नसल्यामुळे आमचं मच्छीमार उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया खूप वेगाने झाली आहे. आणि ते थांबवण्यासाठी आता एक आंदोलन सुरू केलं. आणि हे आंदोलन म्हणून मी या निवडणुकीला उभा आहे. इथला मच्छीमार बांधव या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे नक्की उभा राहील. आणि केवळ निवडणुकीत नाही, पुढची 3 वर्ष संपूर्ण कोकणाचं संघटन करून हे आंदोलन इतकं मोठं करू की महाराष्ट्र सरकारला आमच्या मच्छीमारांना न्याय द्यावाच लागेल, अशी परिस्थिती निर्माण करू. जय शिवराय.